पण तीच भाजी आणायचं स्त्रिया गेल्या तर काय करते ते निवडून बरोबर आपल्याला पाहिजे तशी आणते ते का नाही. त्यासने अनुभव असतो, सद्गुरूला अनुभव असतो आणि ते सद्गुरू आपल्या शिष्याला तो अनुभव देत असतात. त्यालाच अनुग्रह म्हणतात. विठ्ठल 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 काय इकडे तिकडे झालं तर सांगत जावं. तुमचा अनुभव अनुग्रहातून नाही, यांचा हो याचा आहे, म्हणून दोघांच्या मध्ये मी आहे. पोस्टमनाचं काम करतो. विठ्ठल विठ्ठल निळोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर कार्तिक वारी होती. सर्व संत होते. संतांच्या मांदी आलीत. असंच कीर्तनाचा विषय आला. कीर्तनाचा विषय आला म्हणलं महाराजांनी उभं केलं कीर्तनाला. आणि कीर्तनात योगायोगाने त्या कीर्तनकाराने विषय काढला समाधीचा. काय नामदेव महाराजाची पंढरपुरात समाधी आहे, तुकोबारायाची पंढरपुरात समाधी आहे, निवृत्तीनाथाची या समाधीचा विषय असा निघत निघत ज्ञानोबारायाची कुठं आहे, आळंदीत. असा विषय झाला. तर आळंदीत घेण्याचं कारण काय, त्या कीर्तनातून चिंतन निळोबाराय ऐकत होतं. मला अभंगावरून इकडे जायचं म्हणून मी आपलं सर्वांनी सगळ्याचं माहिती आहे अभंगात तात्पर्य, म्हणून मी आपलं असं फिरवून आपल्याला मेन मुद्द्यावर यायचं आहे. निळोबारायाला ते सगळं ऐकल्यानंतर उत्कंठा झाली. त्या निळोबारायाला इतकी उत्कंठा झाली की ज्ञानोबारायानं सभानी घेतली. सगळ्यांचं या वारकरी संप्रदायाचा पाय आहे ज्ञानोबारायाला. पण तीच भाजी आणायचं स्त्रिया गेल्या तर काय करते ते निवडून बरोबर आपल्याला पाहिजे तशी आणते ते का नाही. त्यासने अनुभव असतो, सद्गुरूला अनुभव असतो आणि ते सद्गुरू आपल्या शिष्याला तो अनुभव देत असतात. त्यालाच अनुग्रह म्हणतात. विठ्ठल विठ्ठल काय इकडे तिकडे झालं तर सांगत जावं. तुमचा अनुभव अनुग्रहातून नाही, यांचा हो याचा आहे, म्हणून दोघांच्या मध्ये मी आहे. पोस्टमनाचं काम करतो. विठ्ठल विठ्ठल निळोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर कार्तिक वारी होती. सर्व संत होते. संतांच्या मांदी आलीत. असंच कीर्तनाचा विषय आला. कीर्तनाचा विषय आला म्हणलं महाराजांनी उभं केलं कीर्तनाला. आणि कीर्तनात योगायोगाने त्या कीर्तनकाराने विषय काढला समाधीचा. काय नामदेव महाराजाची पंढरपुरात समाधी आहे, तुकोबा